मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम म्हणत असतात की तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा आणि तुम्ही दुसऱ्यांचं कधी काही ऐकूनच घेत नाही, असं ती मोठ्या आईला म्हणत असते. ती म्हणते की तुम्हाला घर नाही तर हुकूम चालवायचा असतो. बहिणी, घरातल्या स्त्रीला अन्नपूर्ण म्हणतात. कोणाला काय हवं नको, कोणाची कशी काळजी घ्यायची हे तिला पक्कच माहीत असतं. तिने जर असं अपुरं जेवण वाढलं तर तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे का? मोठी आई मोठ्याने म्हणू लागते की हे बघ आदिती, तू मला असं. तेवढ्यात विनायक उठतो. तो मोठ्या आईला म्हणतो की आई, जरा 1 मिनिट थांब. आदिती काकू जे काही म्हणते ते मला पटतंय. इथे घरच्या प्रत्येकाला पोटभर जेवायला मिळायला पाहिजे. मग त्यामध्ये हे चॅलेंज घेण्याचा आणि कोणी कोणाला शिकवण्याचा प्रश्नच येत नाही. आई, तुला माहिती आहे, परदेशात भाज्या एकतर प्रचंड महाग. आपल्यासारखी तिकडे व्हरायटीज नाही मिळत. मला असं वाटलं होतं की घरी आल्यावर मला एकदम साग्रसंगीत जेवायला मिळेल, पण इथे बघतोय तर. तेव्हा मोठी आई म्हणते की विनायक, तुला माहीत नाही आहे, तू घरात नसल्यावर. विनायक म्हणतो की आई, या घरात आधी काय घडलंय आणि काय घडलं होतं याबद्दल मला काहीही माहीत नाही. पण मला फक्त एवढं वाटतं की ह्या अशा गोष्टींवर पैसे वाचवण्याची काहीच गरज नाही. आई, मी काय म्हणतो की तू का लक्ष घालते प्रत्येक गोष्टीत? आदिती काकू आहेत ना, ती बघेल तिच्या पद्धतीने. शांतनू म्हणतो की हो मोठी आई, सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचं मिळायला हवं आणि पोटभर मिळायला हवं असं मलाही वाटतंय. प्लीज तू जरा समजून घे. मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 2000 लाईक्स. त्यामुळे आमचं लाईक्सचं टार्गेट नक्की पूर्ण करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट दर्शवल्या जातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. मोठे काका रागाने म्हणतात की आज आम्हाला जेवायला नीट मिळणार आहे की नाही तेवढंच सांगा, बाकीचं राहू देत. आदिती सांगते की पोटभर सगळ्यांना जेवायला मिळेल. मी वेगळी भाजी केली आहे आणि तेही भरपूर. मोठ्या आईला मात्र खूप राग येतो. ती म्हणते की काही गरज नाही, तुम्हाला जेवायचं तर जेवा, मला नाही जेवायचं. तुम्हाला सर्वांना जास्त कळतं ना, माझी तर इथे काही गरजच नाही, मग तुम्हीच राहा इथे आणि जेवा तुम्हीच, असं म्हणून मोठी आई रागाने तिच्या खोलीत निघून जाते. शांतनू जायला निघतो तेव्हा विनायक म्हणतो की शांतनू थांब, मी जातो आणि बघतो आई ऐकेल माझं, आणि तुम्ही सर्व जेवायला सुरुवात करा. विनायक मोठ्या आईच्या खोलीत जातो तेव्हा मोठी आई प्रचंड रागात असते आणि ती झोपलेली असते. विनायक आई आई करत असतो. मोठी आई म्हणते की काही बोलू नकोस माझ्याशी. मला तर वाटलं होतं की तू आदितीचाच मुलगा आहेस. सगळ्यांसमोर तू तिची बाजू घेतलीस. तेव्हा विनायक म्हणतो की तिची बाजू घेण्यापलीकडं दुसरा कुठला ऑप्शन होता का माझ्याकडे? मोठी आई विचारते की का, कोण आहे ती? या घराची मालकीण आहे का ती? एवढी वर्ष मी तिला लांब ठेवलं, तिच्या हातात काही लागू नये म्हणून सारखे प्रयत्न करत असते. आणि तू काय केलंस? इतक्या वर्ष हे माझ्या नावाने खडे फोडत होते आणि तू आलास आणि तूही त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला लागलाय. विनायक म्हणतो की काही पण काय बोलतेस आई तू जरा शांत हो. मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐक. बुद्धिबळ खेळताना आपल्याला समोरच्या माणसाला हरवायचं असतं, पण शक्तीने नाही, युक्तीने. या खेळात वजीर असतो तो सगळ्यात स्ट्रॉंग असतो, पण वजीर आपल्याकडे आहे म्हणून आपण जिंकू असं नसतं. त्यामुळं काही वेळेला राजाला माघार घ्यावी लागते. मोठी आई म्हणते की माघार घेणं मला मान्य नाही आहे. विनायक म्हणतो की हे बघ, मी तुला म्हणत नाही की तू प्रत्येक वेळी माघार घे, पण कधी कधी समोरच्याला दाखवायला 2 पावलं मागे यायचं आणि एकदा का समोरचा गाफील झाला की मग त्याचा काटा काढायचा, जे चेकमेट. मोठी आई म्हणते की तू जे हे चेकमेट म्हणतोय त्यामुळे काय होईल माहिती आहे का? मला सारखं त्यांचंच ऐकून घ्यावं लागेल. तुझ्या आईचा असा अपमान झालेला तुला चालेल का? विनायक म्हणतो की नाही चालणार. यापुढे तुझा झालेला अपमान मला सहन होणार नाही आणि मला चालणारही नाही. तुमच्या दोघांची बाजू स्ट्रॉंग करायला आता मी आलोय आणि मी ती करणारही आहे. बघ आई, मी जे काही करतोय, जे बोलतोय ते योग्य आहे हे सगळ्यांना वाटायला हवं ना. त्यामुळं ट्रस्ट मी आणि त्या पल्लवीपासनं जरा अलर्ट राहा. मोठी आई म्हणते की तू तिच्याबद्दल काही सांगू नकोस रे, तिच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. तेव्हा विनायक म्हणतो की तसं नसतं आई, एखादं छोटं प्यादंसुद्धा अख्खा खेळ बिघडवू शकतं. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तू तुझी काळजी घे. सगळा प्लॅन ठरवून आलोय मी, डोंट वरी. आई, लवकरच ही सगळी सत्ता आपल्या हातात असेल. आणि मग विनायक मनात म्हणतो की सॉरी आई,
पण लवकरच सगळी सत्ता ही माझ्या हातात असेल. इकडे आदिती प्रभाकरला सांगत असते की मी तर संधीची वाटच बघत होते. वहिनी नेहमी विभावरी आणि मेघनाचा अपमान करतात. ही गोष्ट अजिबात योग्य नाहीये. कुणीतरी त्यांना टोकायची गरज होती. आज मला संधी मिळाली, मी केली. प्रभाकर म्हणतो की आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी तुझी बाजू घेतली आणि त्यांना त्यांची चूक दाखवून दिली, हे उत्तम झालं. दिती सांगते पण माझ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न तर त्यांचा चालूच होता. प्रभाकर म्हणतो की पण प्रयत्न फसला हे महत्त्वाचं आहे. आणि दादांनाही वहिनींचं वागणं आवडलेलं नव्हतं. शांतनूने देखील तुझी बाजू घेतली आणि विनायकने देखील तुला सपोर्ट केला आणि मोठ्या बहिणींना सांगितलं की तू गप्प बस, तुझं चुकतंय म्हणून. दिदी म्हणते की खरंच माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्काच होता तो. विनायक आला तेव्हा माझ्या पाया पडला. आता घरातल्या गोष्टींमध्ये माझी बाजू घेतली. माझ्यासाठी हे सर्व अनपेक्षितच होतं. प्रभाकर म्हणतो की जो विनायक मी मोठा होताना बघितलाय तो एकदम ॲरोगंट, कोणाचा ऐकायचा नाही. त्याच्यात खूप चेंज झाला. म्हणजे एवढा चेंज, खरंच असं व्हावं. दिदी म्हणते की खरंच प्रभाकर, माणसं बदलतात आणि नवीन गोष्टी शिकतात. तसंच त्याचं झालं असेल. प्रभाकर म्हणतो की माझी तर इच्छा पूर्ण झाली. तू आली आहेस, विनायक परत आलाय, आपलं कुटुंब पूर्ण झालं. इतक्या वर्षांनी का होईना विनायकला दादा वहिनीच्या चुका कळायला लागल्या, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपलं घर तरी आनंदी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठे काका आणि विनायक गाडीतून चाललेले असतात. विनायक म्हणतो की ओ माय गॉड डॅडी, अरे बाबा, नवीन कॉलेजची बिल्डिंग काय मस्त बांधली आहे. लास्ट इयर किती एक्सपान्शन मिळाली, खूपच जमवलं वाटतं तुम्ही. तेव्हा मोठे काका म्हणतात की मी नाही रे, आपण म्हण. नुसतं एवढंच नाही बरं का, अजून बरंच काही आहे. विनायक म्हणतो की ह्या कानाची खबर ह्या कानाला लागू देत नाही ना, हे अमेझिंग आहे. मोठे काका म्हणतात की आपल्या घरच्यांना सुद्धा याबद्दल काही माहीत नाही आणि त्यांना काही कळूही द्यायचं नाहीये. विनायक म्हणतो की हो का, पण मला तरी कळू द्यात. बरं मला एक सांगा, ही जी आपली कॉलेजची जमीन आहे ती आजोबांनी आदिती काकूच्या नावावर केली होती राईट? मोठे काका म्हणतात की होती नाही, अजूनही आहे. पण त्या जमिनीवर जी बिल्डिंग उभी आहे ती संस्थेची आहे. मी, प्रभाकर, प्रदीप, शांतनू आणि तू त्याचे संचालक आहोत. विनायक म्हणतो की ते ठीक आहे, पण जागा तर आदिती काकूच्याच नावावर आहे ना? मोठे काका म्हणतात की हो बरोबर आहे, पण 99 वर्षाचा स्पॅन आहे. आता उद्या काय होणार आहे तेही आपल्याला माहीत नाहीये. आदिती आणि शांतनूने ती जागा दान केली असती आणि आपल्या हातातून माया निघून गेली असती. विनायक म्हणतो की ज्याला संपत्ती परफेक्ट उपभोगता येते ना, त्यालाच संपत्ती मिळायला हवी. मोठे काका म्हणतात की बरोबर आहे तुझं, त्यामुळे आता ही सगळी संपत्ती आमच्या नावावर करून हवी आम्हाला. तेव्हा विनायक म्हणतो की तुमच्या नावावर? तेव्हा मोठे काका म्हणतात की आमच्या नावावर म्हणजे आपल्या नावावर रे. तू आमचा मुलगा आहेस, आमच्यानंतर सगळं तुझंच होणार आहे. विनायक मनात विचार करतो की असं नाही आहे बाबा, माझं ते माझं आहेच, पण जे तुमचं आहे तेही मला माझं करून घ्यायचं आहे. ही सगळी प्रॉपर्टी मला फक्त माझ्या एकट्याच्या नावावर करून घ्यायची आहे. इकडे शिपाई नोटीसचा कागद घेऊन मोठ्या काकांच्या केबिनमध्ये येतो. मोठे काका म्हणतात की नोटीस? कसली नोटीस? आणि मला न विचारता कोणी लावली मीटिंग? या कॉलेजमधली प्रत्येक मीटिंग फक्त मी लावतो. शिपाई सांगतो की सर ते तर काही मला माहीत नाही, पण विनायक सर म्हणून कोणीतरी नवीन आलेत, त्यांनी लावली आहे मीटिंग. तेव्हा मोठे काका म्हणतात की ठीक आहे, जा तू. मोठे काका मात्र मीटिंग लावल्यामुळे प्रचंड चिडलेले असतात. ते म्हणतात की विनायकने परस्पर मीटिंग लावली आणि तेही इथं आल्या आल्या आणि मला न सांगता. मोठे काका प्रचंड रागात असतात. सर्वजण मीटिंगमध्ये बसलेले असतात आणि मोठ्या काकांचीच वाट बघत असतात. मीटिंगची नोटीस मिळाली पण मला कारण नाही कळलं. तेव्हा विनायक म्हणतो की सांगतो. मी या संस्थेचा एक सायलेंट मेंबर आहे. मी US जाण्याच्या आधी माझे सगळे पॉवर्स पुरुषोत्तम सरांना दिलेत. प्रदीप म्हणतो की हो, आणि आम्ही सर्वजण त्यांचंच ऐकतो. त्यांचा शब्द इथे अंतिम होता आणि राहीलही. विनायक म्हणतो की ऑब्वियसली, पण यापुढे आपल्या सिस्टममध्ये एक चेंज होईल. म्हणजे सर्व डिसिजन सरच घेतील. पण आता मी सायलेंट मेंबर न राहता ॲक्टिव्ह होण्याचं ठरवलंय. प्रभाकर म्हणतो की वा विनायक सर, अतिशय उत्तम निर्णय आहे तुमचा. तो ऑलवेज वेलकम. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की नक्की कुठल्या बाबतीत तुम्ही लक्ष घालणार आहात. मी कुठलेही डिसिजन घेणार नाही आहे, हे सर्व तुम्हीच बघायचं आहे. फक्त यामध्ये जर मला काही सुचलं, काही आयडियाज आल्या तर मी सांगेल बस. शांतनू देखील म्हणतो की गुड, तुमच्या सजेशनचा देखील आम्हाला फायदा होईल सर. तुम्ही परदेशातून आलाय. तेव्हा विनायक म्हणतो की माझ्या एक्सपर्टीज मला इथे
अप्लाय करायच्या आहेत, ज्यामुळे आपली संस्था अजून मोठी होईल. आपल्या संस्थेने इंटरनॅशनल लेवलला जावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार. त्यामुळे मी इथं आलोय तर कॉलेजच्या प्रत्येक ॲप्रुव्हलवर माझंही डिसिजन इम्पॉर्टंट असेल आणि प्रत्येक डिसिजनवर माझीही सही होणं आवश्यक असेल. पुरुषोत्तम सर आता सिनियर आहेत आणि त्यांनाही आरामाची गरज आहे. गायडन्स हा मोठ्या सरांचाच असेल, फक्त डिसिजन मी घेईल. तो मोठ्या काकांना विचारतो की सर चालेल ना तुम्हाला? मोठे काका मनात विचार करतात, निर्णय घेण्याइतका मी एवढा सोप्पा नाहीये. याला सगळे डिसिजन घ्यायचे म्हणजे याच्या मनात आहे तरी काय? मोठे काका बोलायला जातो. विनायक म्हणतो, आपल्या संस्थेवर सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं असेल तर ते फक्त पुरुषोत्तम सरांनी. त्यामुळे त्यांना काही ऑब्जेक्शन्स असतील असं मला तरी वाटत नाही. ओके देन, थँक्यू. आणि ह्या कॉलेजमधले छोटे छोटे डिसिजन आता माझे असतील. म्हणजे आपल्याला कॉर्डिनेशनने काम करता येईल आणि एका दिशेने वाटचाल करता येईल. मी फक्त आपल्या कॉलेजमध्ये थोडंसं लक्ष घालतोय. बाकी जसं चालत आलंय तसंच चालू राहणार. तो प्रभाकर सरांना विचारतो की सर तुम्ही मेंटेनन्स बघता ना? त्यावर प्रभाकर सर हो म्हणतात. विनायक म्हणतो की सर मग त्या फाईल्स आणि डाटा माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मला एक व्यवस्थित स्टडी करता येईल. मी ॲडमिशन कोठा, ग्रँट हे सगळं. तेव्हा प्रदीप म्हणतो, हे सगळं मोठे सर ठरवतात. तो मोठ्या काकांना देखील म्हणतो की त्या फाईल्ससुद्धा माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे त्यात काय अपग्रेड करायचं ना हे मला ठरवता येईल. आणि कसं आहे, मोठ्या सरांवर बाकीच्या खूप जबाबदाऱ्या आहेत. बरोबर ना सर? मोठ्या काकांना मात्र त्याचा हा निर्णय अजिबात आवडलेला नसतो, परंतु नाईलाजाने सर्वांसमोर ते हो म्हणतात. शांतनू म्हणतो की मी सिलेबस आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज बघतो, तर त्या रिलेटेडचा डेटा मी तुमच्याकडे पाठवून देईल. विनायक म्हणतो की आपण सर्वांनी मिळून आपली ही संस्था अजून मोठी करूयात. त्यांना मान्य आहे ना? तेव्हा मोठे काका सोडून सगळेजण त्याच्या सुरात सूर मिसळतात. सर्वजण विनायकचं पुन्हा एकदा वेलकम करतात आणि टाळ्या वाजवतात. मोठ्या काकांना मात्र या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. मोठे काका त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असताना मोठ्या काकांना फक्त मीटिंगमध्ये झालेल्या गोष्टी आठवत असतात आणि त्यांना विनायकचं बोलणं खटकत असतं. एवढ्यात विनायक येतो. मोठे काका म्हणतात की विनायक, या सगळ्याचा नक्की अर्थ काय? विनायक विचारतो की तुम्ही कशाबद्दल बोलताय बाबा? मोठे काका म्हणतात की कशाबद्दल बोलतोय हे तुला चांगलंच माहिती आहे. सकाळी आपण कॉलेजमध्ये एकत्र आलो तेव्हा तर तू काही बोलला नाहीस, आता कसं काय असं केलंस? मलाही न सांगता तू मीटिंग जाहीर करतो आणि कॉलेजचे सगळे व्यवहार आता परस्पर तुझ्या इच्छेने होणार आहेत. हेही मीटिंगमध्ये जाहीर करतो, याला काय अर्थ आहे? विनायक म्हणतो की सिंपल आहे बाबा. आपल्या या संस्थेच्या कारभारात आता मला लक्ष घालायला हवं ना. मी जेव्हा गेले होतो तेव्हा माझे पावर्स मी तुम्हाला दिले होते, कारण मी नसताना तुम्हाला निर्णय घ्यायला अडचण येऊ नये म्हणून. पण आता मी परत आलोय म्हटल्यावर हे सगळं मी हँडल करणार ना. आणि मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठी आई म्हणते की शांतनूच्या सह्या करण्याच्या टाईमला कॉलेजचे नोटीसचे कागद उपयोगी पडले होते. आता आदिती आणि प्रभाकरच्या वेळेला काय करू? आदितीला फसवता येईल. तर इकडे मेघना आदितीला म्हणते, आदिती सासूबाई, ही नियमांची एक यादी आहे, त्यावर तुमच्या सह्या हव्या होत्या. एवढ्यातच पल्लवी तिथे येते आणि म्हणते की कसली सही? मोठी आई घाबरते आणि विषय बदलत म्हणते की अरे बापरे, तुम्ही आलात, बसा ना तुम्ही. पल्लवीला मात्र डाऊट येतो. ती म्हणते की कसली तरी लपवाछप्पी तर नक्कीच करता या. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते वर्षा पडियार, विवेक बोरकर, टी मास्टर, योगेश रायकर, शिंगोले, पूजा कांबळे, शंकर नातुलकर, शिवानी तानसालकर, रमाकांत जाधव, अक्षा खंडकर, संजय जाधव, किशोर मुकादम, निकिता दोशी, शक्ती साळुंके, अर्चना, सुनीता सारवडे, प्रकाश खानवलकर, सुवर्णा चव्हाण, आशा चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, पल्लवी खरात, चिगंधा सांगळे, रत्नमाला रोकडे, नीला केलकर, वर्षा पडियार, रेखा भुरेवर, महेश नाईक, अमन दिवेकर, पूनम शिंदे, आशा चव्हाण, अपेक्षा देठे, योगेश मेश्रम, शरद पवार, गीता फुलारी, स्नेहल चव्हाण, श्रावणी मच्छिवले, श्री देशमाने, स्वाती कामत, पंडित, पूजा शिंदे, रुपेश गोठणकर, गीता चंदर, वर्षा काटे.